सायनला 3 रस्ते ना पडलेला बाईकवरून रात्रीच्या वेळेस. तो बेडवर होता आणि तो सारखा एकच गोष्ट बोलायचा का ते बघ कोणतरी येतंय, ते बघ मला बोलवत आहेत ती लोक, मला जायचं नाही पण मला बोलवत आहेत. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. ऑब्वियस माझ्या मामांची सांगतो, कारण माझ्या मामाचं जे झालं ना, माझ्या मामाची आता मागच्या वर्षी डेथ झाली. सो त्याच्यासोबत, आणि तो अंधेरीलाच होता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट. सो त्याच्यासोबत झालेलं का त्याला तो सायनला 3 रस्ते ना असं तर बोलतात ना, 3 रस्त्यावर ती लोक काही ना काहीतरी करून टाकतात वगैरे. सो तिकडे ते टाकतात आणि तू बघशील ही 3 रस्ता किंवा 4 रस्ता तिथे असतं असं काही ना काहीतरी कोपऱ्यात वगैरे, कधी नोटीस कर कोणीतरी. पण तेच आहे की आपण असं साईडनी निघून जायचं काही बघता आपण काय बघितलं नाही. सो तसंच झालेलं. तो तिकडे पडलेला बाईकवरून रात्रीच्या वेळेस. ओके, रात्रीच्या वेळेस पडलेला. सो तिकडे त्याच्यानंतर मग त्याचा आजार पण चालू झालं, बऱ्याच गोष्टी चालू झाल्यात. ओके, सगळ्या गोष्टी चालू झाल्या आणि त्याची हालत अशी झाली का तो एकदमच बेडवर गेला. अच्छा, एकदमच म्हणजे पूर्णपणे ॲडमिट वगैरे झाला. सो त्याच्यानंतर ते अशा पद्धतीने म्हणजे त्या गोष्टी त्याला अशा पद्धतीने लागलेल्या का म्हणजे घरचे पण बोलतात का त्याला ते सोडवायचा प्रयत्न जेव्हा प्रयत्न करायचे ना का बाबा असं करायचं आहे का, ह्याला सोडवायचा प्रयत्न करायचा आहे, तेव्हा काही ना काहीतरी व्हायचं, काहीतरी सूतक लागायचं किंवा काही ना काहीतरी व्हायचं, बट ते व्हायचंच नाही. बट ॲट द मुमेंट आम्ही स्वतः बघितलं आहे का तो ना बेडवर होता पूर्णपणे, त्याची पूर्ण लिव्हर अख्खा डॅमेज होता त्याचा. सो तो बेडवर होता आणि तो सारखा एकच गोष्ट बोलायचा का ते बघ कोणतरी येतंय, ते बघ मला बोलवत आहेत ती लोक, मला जायचं नाही पण मला बोलवत आहेत, ते बघ साप. त्याला सापं दिसायची, म्हणजे कुठे पण तो बसला ना हॉस्पिटलमध्ये, कुठे पण बसला, ते बघ साप आहेत, तेव्हा तिकडे साप आहे, तो मला बोलवतोय, तो मला घेऊन जातोय, तो मला बोलवतोय, तो मला नाही जायचंय, मला वाचवा, असं करून. रात्रीच्या वेळेस अचानकपणे, म्हणजे माझी बहीण आहे विधी, ती अंधेरीला राहते, ती हॉस्पिटलमध्ये, त्याच हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. सो ती त्याची केअर करायची. ओके, सो लिटरली त्याने हॉस्पिटलमध्ये अर्ध्या रात्री तुटून तिच्या कानाखाली वाजवलेली, अशी परिस्थिती आलेली. आणि त्याला सारखे सापं दिसायची, कुठे ना कुठेतरी काय ना काहीतरी फिरताना दिसायचं. आणि तो सारखा तोंडातल्या तोंडात ना असं तुझ्याशी बोलताना थोडंफार बोलेल, बट असं शांत असेल, तोंडाच्या तोंडात पुटपुटाचा, मला घेऊन चाललेत, मला बोलवत आहेत, मला कोणीतरी आवाज देत आहे, मला जायचं नाही आहे, तेव्हा साप आला, मला तिकडे बोलवत आहेत, तेव्हा मला घ्यायला आलेत, मी चाललो असा तो बोलत राहायचा सारखा. आणि ॲट द मुमेंट शेवट जो होता, म्हणजे रात्रीच्या वेळेसच सगळ्या गोष्टी घडल्या एकदम. त्याचा म्हणजे इन शॉर्टमध्ये असं झालं त्याचं का त्याच्या पूर्ण रक्ताचं पाणीच झालं. म्हणजे त्याला जेवढं पण ब्लड जाडवायचे ना, ते पूर्णपणे एक वॉटरमध्ये हे व्हायचं, कन्वर्ट व्हायचं. सो ते बोलताच ॲट द मुमेंट तो शेवटला पण ते बोलताच गेलेला का मला कोणीतरी घेऊन चाललंय, मला बोलवतंय कोणतरी. बापरे, डेंजर बाई. हे असं झालेलं, हे मी एकदा ऐकलेलं. आणि देन माझी मम्मी आणि बहीण तर तिथेच असायचे. सो हे कंटिन्युअसली त्याला चालू असायचे. त्यांना ती लोक त्याला कोण नाही, कुठे नाही नेणार आहे तुला, काय नाही नेणार आहे, त्याचं ते कंटिन्युअसली चालूच असायचं. मला घेऊन चाललेत कोणतरी, मला बोलवतोय कोणतरी, ते बघ साप आहेत, ते बघ तिकडे साप आला, असं. भाई असं कोण बोललास तरच आपली फाटेल भाई. अक्षरचा काटा येतो अंगावर, आठवलं तरी ना का काटा येतो अंगावर. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायो मधल्या लिंकवर क्लिक करा किंवा युट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा.